नाशिक छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून खड्डे पडले असून रात्री अपरात्री या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अपघात देखील झाले असून सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष घालावे या संदर्भात प्रहार जनशक्ती पक्षाचे नाशिक जिल्हाध्यक्ष सागर निकाळे यांच्या वतीने खड्ड्यांमध्ये केक कापून गांधीगिरी मार्गाने आंदोलन केले। हे खड्डे दिसू नये म्हणून या ठिकाणी पोलीस बॅरिकेड्स लावून अपघात टळावा असा केविलवाना प्रयत्न करण्यात आलाय। याप्रसंगी प्रहारचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष सागर निकाळे, तालुका अध्यक्ष दिगंबर वडकुले, नानाभाऊ सांगळे, स्वारी शहराध्यक्ष दादाराव काऊतकर, गोरखमाळी, राजेंद्र सोनवणे, खंडू वाघ आदी पदाधिकारी उपस्थित होते। नाशिक संभाजीनगर महामार्गावर गेल्या अनेक वर्षापासून खड्ड्याचं साम्राज्य निर्माण झालं आहे। वेळोवेळी प्रशासनाला पत्रव्यवहार करून देखील बांधकाम विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे। रात्री अपरात्री मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अपघात होत आहे। गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी अनेक लोकांचा मृत्यू देखील झालेला आहे। आज आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने खड्ड्यामध्ये केक कापून या रस्त्याचा वाढदिवस साजरा केला आहे। लवकरात लवकर प्रशासनाने या खड्ड्यांची या रस्त्याची दखल घेतली नाही तर आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला सर्व ग्रामस्थांना एकत्र घेऊन भव्य असा मोर्चाचं आयोजन आम्ही करणार आहोत। नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक।